बघूया सलग वाढचा प्रश्न कसा सोडवतात. तर आघाडीच्या प्रवास भाड्यात सुरुवातीला 20% वाढ झाली, नंतर सलग 10% आणि 25% वाढ झाली, तर सुरुवातीला किती एकूण वाढ झाली असेल असा प्रश्न आहे. 20% म्हणजेच काय, 1/5 म्हणजेच काय, 5 ची काय झाली वाढ झाली, म्हणजे 5 ची काय झाली 6 बरोबर. नंतर 10% म्हणजेच किती, 1/10 म्हणजे 10 ची काय होईल 11 बरोबर. 25% म्हणजे 1/4 म्हणजेच किती होईल, 4 ची 5 होईल बरोबर. यांच्यामध्ये असतो मित्रांनो गुणाकार. गुणाकार करताना बघा हा इकडचा 5 इकडचा 5 कॅन्सल होऊन जाईल. किती उरलंय, 10 गुणिला 4 40 आणि 11 गुणिला 6 किती झाले 66. आता कितीची वाढ झाली, 40 पासून 66 कितीची वाढ झाली, तर ती वाढ झाली 26 ची. किती वर 40 आणि टक्क्यांमध्ये काढायचंय गुणिला 100 करू. बघा मित्रांनो हा 0 गेला, हा 0 गेला बरोबर. याला भाग जातोय, इथे येईल 13, इथे येईल तुमचा 2, याला कितीचा भाग जातोय 5, 13 गुणिला 5 65% काय झाली असेल वाढ. सिंपल.